या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण येवल्यातून। पुणे रेल्वे डिव्हिजन मॅनेजर राजेश वर्मा यांनी येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली असून DRUCC सदस्यांसह प्रवासी संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराचे रेल्वे स्थानक हे अनेक सुविधांपासून वंचित आहे। केंद्रीय रेल्वे मंत्रालयामार्फत येवला रेल्वे स्थानकात सध्या विविध विकास कामे सुरू असून प्लॅटफॉर्म क्रमांक 2चे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे। या संदर्भात पाहणी करण्यासाठी पुणे डिव्हिजनलचे DRM राजेश कुमार वर्मा, वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक आदींनी रेल्वे स्थानकाला भेट दिली। मात्र या ठिकाणी काही आवश्यक बाबी अपूर्ण असल्यामुळे पुणे अमरावती पुणे या एक्सप्रेसला थांबा अद्याप सुरू झालेला नाही। तसेच आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करावी, आषाढी वारीसह रेल्वे स्थानकावर पंढरपूर स्पेशल गाड्यांसह इतर गाड्यांना थांबा मिळावा या विविध मागण्यांचे निवेदन DRUCC सदस्य योगेश सोनवणे, प्रवासी संघटनेचे सदस्य अविनाश कुक्कर आदींनी DRM राजेश वर्मा यांना दिले। या प्रसंगी या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर पुणे अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती वर्मा यांनी दिली। SK9 येवला न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट, येवला। स्टेशन पे विजिट की है और क्या लगा आपको स्टेशन के बारे में, क्या क्या और सुधारना होंगे? कुछ रिक्वायरमेंट है, कुछ लोगों की गाड़ियाँ पुणे अमरावती रुके हैं इसलिए आज हमने जो कुछ काम छूट गए थे रूट लाइन्स के यहाँ पर, और प्लेटफॉर्म का जो है एक्सटेंशन विड्थ का काम वगैरह चल रहा था जो पहले छूटा हुआ था, उसको हमें लगता है कि 4 से 6 महीने में आगे पूरा कर लिया जाएगा। इसके साथ साथ जो है स्टेशन पे प्लेटफॉर्म पे जो अमेनिटीज़ हैं उसको भी हम बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। और अभी शायद 2 ट्रेन यहाँ रुकती हैं, बाकी पुणे अमरावती के लिए भी हम सुझाव पे विचार कर रहे हैं और देखते हैं आगे कितना येवला स्टेशन का कितना हम आगे इम्प्रूवमेंट कर सकते हैं और यहाँ पे फुटफॉल बढ़ाने के लिए। और गुड शेड भी आगे चालू हो जाएगा, अभी शायद 1 या 2 रेक महीने में होते हैं। उम्मीद है कि आगे गुड शेड की डेवलपमेंट के बाद जो है काफ़ी रेक की लोडिंग अनलोडिंग यहाँ शुरू होगी, जिससे कि येवला को फायदा होगा। सर, रिजर्वेशन विंडोज का बहुत दिनों से वहाँ पे पहले चालू थी, बाद में कोविड के बाद वो बंद कर दी। हम रिजर्वेशन विंडो के लिए अपनी एक तहत पॉलिसी के तहत काम करते हैं, इस पर हम विचार करेंगे, देखते हैं उस पॉलिसी के तहत यहाँ पर कैसे जो है और इम्प्रूवमेंट कर सकते हैं। रेल्वेचे DRM श्री वर्मा साहेब आले होते, त्यांना आपण काय निवेदन दिलं आणि काय मागणी केली? प्रामुख्याने येवले शहराची पुणे अमरावती एक्सप्रेस थांबा मिळावा यासाठी फार दिवसाची एक मागणी आहे। त्या मागणीचा फॉलोअप आम्ही बऱ्याच दिवसापासून खासदार भगरे सर यांच्या मार्फत व मी स्वतःही करत आहे। तेच निवेदन आज पुन्हा त्यांना देण्यात आलेले आहे। त्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवून त्यांचे जे कनिष्ठ आहेत त्यांनी सूचना केल्या आहेत की यांच्या मागणीचा विचार करावा। त्यातल्या एका अधिकाऱ्याने आपलं पत्र हे जनरल मॅनेजर ऑफिसला मुंबई येथे गेलेलं आहे स्टॉपेजसाठी। त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढची प्रोसिजर आम्ही करू। तत्पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 2ची जोडणी बाकी असल्यामुळं हे काम रखडलेले आहे असं त्यांनी सांगितलं। 4 ते 6 महिन्यात प्लॅटफॉर्मचं काम झाल्यावर तुमच्या मागणीचा सकारात्मक विचार होईल असं त्यांनी सांगितलं। हिंदी बोला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।